आज नागोठणे 40 गाव विभागाच्या वतीनं ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तसेच नागोठण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी मातेच्या प्रांगणामध्ये 40 गावच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाची 9व्या व 12व्या अध्यायाचं वाचन या ठिकाणी होत आहे। हे पर्व 6वे आहे। या ठिकाणी अशा प्रकारची ही गाथा हिंदू धर्माच्या परंपरेनुसार या ठिकाणी चालत आलेली आहे आणि या ठिकाणी अध्यायाचं वाचन या ठिकाणी प्रमुख वारकरी संप्रदायाच्या वतीने चालू आहे। अशा प्रकारचं हे वातावरण प्रमुख वारकरी संप्रदायाच्या वतीने चालू असताना या ठिकाणी आपण प्रमुख या ठिकाणचे हिराजी शिंदे आहेत, यांना आपण या पाठीमागची पार्श्वभूमी विचारू। या ठिकाणी उपस्थित आपले हिराजी शिंदे उपलब्ध आहेत। या ठिकाणी आपण काय सांगाल? रामकृष्ण हरी। माऊलींच्या सानिध्यामध्ये आणि आपले विश्वाचे मायबाप पंढरीचे पांडुरंग यांच्या कृपा आशीर्वादाने माऊली महाविष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आदी सकळ संतांच्या कृपेने आणि आदिशक्ती जोगेश्वरी मातेच्या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही 40 गाव वारकरी संप्रदाय नागोठणे विभाग यांच्या वतीनं कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज या सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे। सकाळी बंगाली विधीने प्रारंभ केला, विधियुक्त अशी पूजा झाली आणि त्यानंतर आपल्या उंच विचाराची गुढीची ध्वजाची उभारणी केली आणि त्यानंतर 40 गाव वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संपूर्ण विभागातून या ठिकाणी वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी येऊन श्रीमद ज्ञानेश्वरीच्या 9व्या आणि 12व्या अध्यायाचं पारायणाची सुरुवात केलेली आहे आणि दिवसभरामध्ये कार्यक्रम होत असतानाच आमचे या 40 गाव वारकरी संप्रदायाच्या कीर्तन सोहळ्याचे जे आमचे संस्थापक आहेत, ज्यांची संकल्पना होती ते आमचे दळवी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्वच या ठिकाणी वारकरी मंडळी आणि नागोठणे विभागातील तशी 56 गावं येतात, पण आम्ही 40 गाव वारकरी संप्रदाय असे एक चांगलं नाव द्यावं असं वाटलं भगवंताच्या कृपेने आणि त्याच्या निमित्तानं सगळे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अशी धार्मिकतेचे कार्यक्रम होत असतात। मग ग्रंथ, संत आणि भगवंत हे जे अस्तित्व आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचंच काम आहे। देवाचं अस्तित्व टिकून ठेवणं हे आपल्या सर्व मनुष्य जडजीवांचं काम आहे। तेच फक्त आम्ही तो धागा पकडला आहे आणि हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्यातून छोटासा का होईना आम्ही संकल्प केला आणि त्याला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत। ती भगवंताची कृपा आहे आणि त्याचबरोबर इथं संपूर्ण विश्वाने याचा अभ्यास करावा, विश्वाने त्याचा धडा घ्यावा। या भारतीय संस्कृतीची परंपरा, संतांची परंपरा 7 समुद्रापलीकडे पार गेलेली आहे आणि ती कायमस्वरूपी टिकावी म्हणून इथं भगवंताचं नामघोष करण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी फार मोठं योगदान सर्वांचं असतं। त्याच्यामध्ये प्रभूच्या कृपेने आम्ही यशस्वी होत असतो। तुमच्यासारखी मंडळी याचा प्रसार सगळीकडनं करत असतात आणि खऱ्या अर्थानं देवाचं वैभव वाढवावं आणि त्याचं महत्त्व वाढावं हाच दृष्टिकोन आमचा आहे आणि मग त्याचा प्रसार आणि प्रचार भगवद्गीतेच्या माध्यमातून या संपूर्ण विश्वामध्ये या आपल्या असणाऱ्या देवतांचा, ग्रंथांचा, संतांचा सगळा लौकिक व्हावा आणि आध्यात्मिक जोड सर्वांना मिळावी हाच या मागचा धागा आहे। असा आमचा अल्पशा या ठिकाणी हा प्रयत्न आहे लोकांना एकत्र आणण्याचा। बरं, आपण हा यंदाचं 6वं वर्ष आहे। आपल्यासारखी मंडळी, आपण हिराजी शिंदे, विजय महाराज शास्त्री, गावकर महाराज असतील, अन्य या विभागात संत महंत वारकरी संप्रदायाची लोक आहेत। ही संकल्पना आपल्या मनात कशी काय आली? आम्ही ज्यावेळेला दळवी अण्णांच्या मनामध्ये 2-3 वर्ष 19 सालाच्या अगोदर त्यांच्या मनामध्ये आलं, पण ते एकट्याचा नव्हे खेळ अवघा जमवेला मेळ या संतोक्तीप्रमाणे
हा एकट्याचा खेळ नाही त्यांनी जाणलं आणि मग आम्हाला त्यांनी साधारणतः सूचक केलं की बाबा आपण जर 40 गाव मिळून नागोणीमध्ये एकत्र आलो आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं वाचन त्याचबरोबर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम आपण एकत्र येऊन केलं आणि तो आनंद घेतला तर किती फार मोठं चांगलं काम होईल अशी त्यांची संकल्पना त्यांनी बोलून दाखवली. आणि त्यानंतर आम्ही 2019ला याच माऊलीच्या मंदिरामध्ये बसलो आणि जवळजवळ 40 गावच्या सगळ्या परिसरातील लोकांना जाऊन विनंती केली की आपल्याला महोत्सव करायचा का नाही करायचं पुढची गोष्ट आहे, पण आपण एकत्र जमूया. हे धर्माचं काम आहे आणि त्या धर्माच्या कामासाठी आपण जर एकत्र आलो आणि सगळ्यांनी जर म्हणालो की आपण हे चांगलं काम आहे करूया तर करू, नाही तर देव सगळं तो करून घेणार आहे. आपण काहीच आपण निमित्त मात्र आहोत. आणि याप्रमाणे असणारी दळवी महाराजची संकल्पना घेऊन आम्ही इथं बसलो आणि 200 वारकऱ्यांनी इथं हात वर करून सांगितलं की चांगल्या प्रकारची संकल्पना आहे, हा आपण कार्यक्रम करायचा. या ठिकाणी त्यांची संकल्पना आपण म्हटलं ते दळवी महाराज आपल्याला इथे उपस्थित झालेले आहेत. महाराज काय सांगाल या पाठीमागची संकल्पना किंवा हिंदू धर्माची ही परंपरा यांनी लहरी शहरावर येणारं अरिष्ट, शहरावर येणारं संकट किंवा आता सध्याचं आपण पाहत आहात भारत देशावर येणारं संकट त्यांनी नक्कीच दूर होईल का? मी म्हणतो आपण जर हिंदू सगळं जर एकवटलं आणि एका निष्ठेने परमार्थाकडे जर झुकलो, त्याची आराधना जर केली तर तो जगामध्ये विश्वामध्ये तो खूप मोठा आहे. तिची शक्ती आहे ती फार मोठी आहे. फक्त आपण त्या विश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि परमार्थाकडे आपल्या